आपण बनवत आहोत कटाची आमटी। त्यासाठी मी तवा ठेवला, तवा गरम झाला तर सुकं खोबरं भाजून घेऊया बारीक गॅसवर। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला ही रेसिपी कळेल। पहिला आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। सुकं खोबरं झालंय बघा भाजून, आपण हे प्लेटीमध्ये काढून घेऊ। सुकं खोबरं आपला गरम आहे, त्यात तव्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा। तेल बिल काहीच टाकायचं नाही आहे, तर असंच भाजून घ्यायचं। हे बघा बिना तेलाचा छान भाजतो। त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले पण टाकून घेऊया, व्यवस्थित भाजी परतून घेऊया। आपल्या इथे वाटण भाजून झालं आहे। आता हे व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून थंड करून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। त्याची आमटी बनवत आहोत, तर पातेलं गरम झालंय तर तेल टाकून घेऊया। गरम झाले, कांदा आणि कढीपत्ता फोडणीसाठी, हळद, चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूण परतून झाले आणि आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊ आणि ते पण व्यवस्थित एकजीव करून घ्या। आपण बनवत आहोत कटाची आमटी। डाळ शिजवलेली ना, त्याचं पाणी वेळून घेतलं आणि थोडी 1.5 चमचा डाळ ह्याच्यात टाकली होती, तर आपण हे पाणी वापरणार आहोत। वाटण झालं आहे भाजून, पाणी टाकून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया कटाची आमटी। बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि आपण बनवली आहे कटाची आमटी। आमटीला कड आला आहे आणि मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, मीठ आणि वरून कोथिंबीर टाकून झाला आपला कटाची आमटी रेडी। त्याला 10-15 मिनटं बॉईल होऊ द्या, कढी होऊ द्या। कटाची आमटी झाली आहे रेडी, मस्तपैकी तरीदार। ताट झालं आहे जेवणाचं रेडी। पोळी, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, दूध आणि त्याच्यावरती तूप आणि राईस, असा आहे आजचा मेनू। तर या तुम्ही सर्वांनी जेवायला। व्हिडिओ आवडल्यास जाऊन नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा। तर बाय।